मागच्या आठवड्यामध्ये एकदा भेट दिली होती त्यावेळी थोडंसं एक क्रॅक दिली होती मला. तशी कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्रमांना दिली होती मी. त्या पद्धतीने काम सुरू केलं होतं, परंतु काल 2 दिवस खूप पाऊस पडल्यामुळे माती थोडीशी जास्ती खचली आणि किल्ल्याला काही धोका नाही आहे. साईडचा जो पोर्शन जो आहे, जो भराव बाजूचा केला आहे, तोच थोडासा खचला होता, तो दुरुस्त केला आहे. या विभागातले जे आपले एसी आहेत ते पोर्शन घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी काही सूचना त्यांना केल्या आहेत. मी त्यांना सूचना करेन, काही त्यांना ग्राउंडिंग करायला सांगितलं आहे की थोडंसं माती कोणा खाण्याची शक्यता नकार देत नाही. त्या अनुषंगाने त्यांनी मातीच्या ठिकाणी पुन्हा सिमेंट थोडंसं ग्राउंडिंग करून भरावं अगोदर आणि मग हा भराव चांगला स्थिर राहील असं करायला. पण एकंदर किल्ल्याला आपल्या पुतळ्याला काय धोका नाही आहे हे नक्की आहे. कालच्या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी कोकण विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता होते शरद राजभोस यांना आता पाठवले होते, त्यांनी देखील पाहणी करून गेली. त्याच्याशी आपलं काय बोलणं झालं किंवा काय? नाही, साहेबांचं माझं बोलणं झालं होतं, मुख्यमंत्री साहेबांशी माझं बोलणं झालं होतं. त्यांनाही कल्पना दिली होती की बाबा ही पाणी मी आवडून केली होती, त्यामुळे त्यांना थोडा सूचना दिल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी कारवाई सुरू केली, पण ते कालच्या पावसामुळे अचानक पाऊस मोठा झाल्यामुळे ते जास्ती डिप्रेशन आलं होतं. त्यामुळे राजभोज येऊन गेलेले आहेत, त्यांनी त्यांना त्याच्या अधिकारी सुद्धा दिलेल्या असतील. त्यांना मी सुद्धा देईल आता काही लेखी त्यांना सुद्धा देईल काही, आणि मला वाटतं की ते काम व्यवस्थित होऊन जाईल, काय प्रॉब्लेम येणार नाही काही.